पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला संशयित बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। शेतात कांदे काढणीच्या कामासाठी मजूर म्हणून आलेल्या एका महिलेचा अचानक मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। नकुशा बाळू सुपे वय वर्ष 33 या मूळच्या खेड तालुक्यातील वाडा सुपेवाडी येथे रहिवासी होत्या। त्या सध्या कांदा काढणीच्या कामानिमित्त आंबोडी येथे आल्या होत्या। कांदा काढणी करत असताना दुपारच्या सुमारास त्यांना अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या। यानंतर सोबतच्या कामगारांनी त्यांना तातडीनं शिनोली येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं। मात्र प्रकृती गंभीर असल्यानं तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अन्यत्र हलवण्याचा सल्ला दिला। त्यानंतर सदर महिलेला घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं। मात्र तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केलं। प्राथमिक माहितीनुसार उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केलाय। दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालात मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। या अचानक घडलेल्या घटनेमुळे सुपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। राज्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। विशेषतः दुपारच्या वेळेत उन्हात काम करणाऱ्यांनी पुरेशी खबरदारी घेणं गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे। आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क।